राष्ट्रीय मिष्टान्न जलेबीची गोष्ट. लेखक संशोधक राज जैन. फलाफुला जंगलात राष्ट्रीय प्रतीकांबद्दल चर्चा सुरू होती. तेवढ्यात मोठ्या अस्वलाने विचारले, मला जलेबी खूप आवडते. भारताचा राष्ट्रीय मिष्टान्न कोणता आहे? चतुर कासव हसत म्हणाले, भारताचा राष्ट्रीय मिष्टान्न जलेबी आहे. भोळ्या अस्वलाने आठवून सांगितले, पूर्वी जलेबी शुद्ध तुपात तयार केली जात होती. त्यात केशर, वेलची आणि मेव्यांचा सुंदर स्वाद असे. थंडीत जलेबी खाण्याचा अनुभव खूपच खास असायचा. लग्न कार्यात तर जलेबी हवीच हवी. पण आता जलेबी भेसळयुक्त तेलात तयार केली जाते, जी आपला घसा खराब करते. त्यामुळे लोकांना जलेबी खाणे फारसे आवडत नाही. तेवढ्यात ससा म्हणाला, हो बरोबर. काल मी एका दुकानातून जलेबी घेतली. ती खूपच स्वस्त होती, पण तिचा स्वाद विचित्र वाटला. आता लक्षात येते की ती नक्कीच भेसळयुक्त असेल. हे भेसळयुक्त तेल आणि निकृष्ट सामग्री आपल्या आरोग्याचे नुकसान करते. आणि नंतर आपण आरोग्य सुधारण्यासाठी औषधांवर भरपूर पैसा खर्च करतो. चतुर कासव गंभीर होऊन म्हणाले, महाराज, गेल्या काही वर्षांपासून काही लोक भेसळयुक्त पदार्थांचा व्यवसाय करत आहेत. कोणी तक्रार केली तर त्याला धमकावून गप्प केले जाते. आपण या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर कडक कायदे लागू करायला हवेत. महाराज सिन्हा म्हणाले, जंगलात आता भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कायदे आणले जातील. जो कोणी भेसळ करेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल. हे लक्षात ठेवा, स्वस्त गोष्टींचा मोह आपल्या आरोग्यावर भारी पडतो. जर चांगली गुणवत्ता हवी असेल तर योग्य किंमत मोजावी लागेल. आजपासून जलेबी फक्त उच्च गुणवत्तेत तयार केली जाईल आणि विकली जाईल. या निर्णयानंतर जंगलात आनंदाची लहर पसरली आणि सगळ्यांनी मिळून शुद्ध आणि स्वादिष्ट जलेबीचा आस्वाद घेतला. कोट